कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब तुमच्या मागची आता काळजी मिटली बघा। तर बघा की अमोल घरी पण आलाय आणि तिची तब्येत एकदम टणटणीत पण झाली। आता आम्हालाच त्याची काळजी घ्यावी लागणार आहे। त्यासाठी काय करायला लागेल माहितीये का? तुम्ही असं काळजीत राहणं पहिल्यांदा बंद करावं लागेल। म्हणजे साहेब इतक्या वर्ष तुमच्या सोबत काम करतोय, अहो तर म्हणता ताक कळतंय आम्हाला। की तुला काय म्हणायचं कळतंय रे? नामनच्या बाबतीत हळवं होत चाललंय। सारखी काळजी वाटते मला त्याची। मागच्या काही दिवसांमध्ये जे काही गोष्टी घडल्यात एक भीती बसली रे मनात। अहो साहेब बापूस तोपर्यंत आहे ना पुरुषाचं काळीज आहे ना दगडासारखं असते, पण स्वतःच्या लेकरासाठी त्याच दगडाचं पाणी कधी होतं ना ते कळत सुद्धा नाही बघा। बरोबर आहे चिंचुके, आता अमोलपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही माझ्यासोबत। अहो साहेब एवढी काळजी कशाला करताय? अहो आम्ही सगळे आहे की बरोबर, सगळं नीट होईल बघा। आणि बघा की आपला अमोल किती स्ट्रॉंग आहे। अहो एवढं सगळं होऊन गेलं तरी अजिबात घाबरलं नाही पोरग। चिंचुके मनावरच्या जखमा स्पष्टपणे उघडपणे दिसत नाहीत रे। कुणी सांगावं या सगळ्या गोष्टींचा अमोलच्या मनावर खोलवर परिणाम झाला असेल तर? आर्या येस सर, काही काम होतं का? हा म्हणजे मला अमोल संदर्भात तुझी जरा मदत पाहिजे होती। हा मग बोला ना सर, अमोलसाठी हवी ती मदत करीन। हा म्हणजे आता हे बोलताना मला काही खूप चांगलं वाटतं अशातला भाग नाही, कारण आपण खूप वेळा बोललो या विषयावर। पण अगं अरे तू घरी आलीस ना की अमोल टेन्शन घेतो। काय नक्की काय म्हणायचंय तुला? मला नक्की हे म्हणायचंय की तुला जर अमोल संदर्भात मला मदत करायचीच असेल ना तर एवढं कर की थोडे दिवस माझ्यापासून आणि आमच्या घरापासून लांब, प्लीज। अहो साहेब तुम्ही काय बोलताय? अहो त्या फक्त अमोलच्या काळजीनं घरापर्यंत आल्या होत्या। अरे चिंचुकी त्या काळजीचा उलटा परिणाम होतोय ना। पण अमोल टेन्शन मध्ये असेल ना त्याचा चेहराच बदलतो। काय वाटते पहिल्यासारख्या गोष्टी सोप्या नाही राहिल्या रे। अर्जुन पण मी आता काहीच केलं नाहीये। आणि हे बघ एका लहान मुलाबाबतीत ओढ निर्माण होणं ही गोष्ट वाईट आहे का? अगं मी तुला वाईट म्हणतच नाही आर्या। हे बघ फक्त मला आता अमोलला झालेला त्रास नकोय। आणि हे बघ हा सगळा परिस्थितीचा दोष आहे। तू प्लीज समजून घेणार आहे। अर्जुन मी समजून घेतेय आणि सगळ्या गोष्टी सोडून नॉर्मल वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय, पण मला कळत नाही गोष्टी नॉर्मल का होत नाहीयेत। थोडे दिवस जाऊ दे, गोष्टी होतील नीट, पण प्लीज अमोल पासून थोडे दिवस लांब राहा। हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे, अमोलसाठी विशेष करून। ठीक आहे साहेब अरे मॅडमला लय वाईट वाटलं असेल बघ। त्याला पर्याय नाही चिंचू, मला आता अमोलपेक्षा महत्वाचं दुसरं कोणीच नाही। चला चिंचुके। अरे मॅडम तुम्ही साहेबांचं काही मनाव घेऊ नका बरं, साहेब जरा टेन्शन मध्ये। चिंचुके मला अर्जुनची काळजी समजते, पण म्हणून माझा पुन्हा पुन्हा अपमान करणं तुम्हाला पण योग्य वाटतं? अहो साहेब आता कुठल्या परिस्थितीत आहे तुम्हाला माहितीये का? मला माहित नाही असं काही आहे का? सांगा ना तुम्ही। अरे मॅडम साहेबांना अमोलच्या आणि बाबांच्या तब्येतीची काळजी आहे, अहो पण त्यांच्या मागे अजून एक ताप वाढून बसलाय। चिंचुके तुम्हाला काय बोलायचं ते स्पष्ट बोला। अहो साहेबांची ना अपर्णा मॅडमची ना जोरदार परत एकदा भांडण झालं। आर यू सिरियस चिंचुके? म्हणजे तुम्ही हे खरं बोलताय? अहो मला खोटं बोलून काय मिळणार आहे सांगा की? नाही तसं नाही, म्हणजे माझा अंदाज एवढ्या लवकर बरोबर ठरेल असं वाटलं नव्हतं मला। म्हणजे मला माहिती आहे अप्पी आणि अर्जुन कधीच एकत्र राहू शकणार नाही। काय बी असू द्या अरे मॅडम, पण तुम्ही ना साहेबांना समजून घ्या। साहेबांनी ना जाणून बुजून तुम्हाला नाही दुखावलं। आता या गोष्टीचा विचार कोण करते चिंचुके? अरे मॅडम म्हणजे नक्की तुमच्या डोक्यात काय चाललंय हो? वेगळं असं काहीच नाही चिंचुके। अर्जुनला मिळवण्याचा मी याआधीही प्रयत्न केला आणि तो शेवटपर्यंत करत राहणार। काय बोलताय अरे मॅडम हे तुम्ही? साहेब एवढ्या काळजीत आहेत, अहो ती दिसभर विचारत असते तुम्ही असं। चिंचुके हे बघा तुम्ही उगाच इमोशनल बडबड करू नका। मी अर्जुनला मैत्रीण म्हणून आधार दिला नाही का? हो दिलाय की, पण असं वागणं। हे बघा अप्पी आणि अर्जुन परत एकत्र राहतील याची शाश्वती सगळ्यांची संपलेली आहे, आणि म्हणूनच मला पुन्हा एकदा अर्जुनशी माझं प्रेम व्यक्त करणं गरजेचं आहे। अहो अरे मॅडम जरा विचार करून बोला की। अहो आता एवढं सोपं नाही। अहो साहेबांना आहे ना अमोल समोर काहीच दिसत नाही। अहो अगदी अपर्णा मॅडम पण दिसत नाही।
आणि तुम्ही काय घेऊन बसलाय डोक्यात? चिंचुके, अपर्णा तिचं प्रेम अर्जुनला पटवून द्यायला कमी पडली म्हणून मी सुद्धा कमी पडेल असं वाटतंय का तुम्हाला? अहो, तो प्रश्नच नाही. अहो, साहेबांच्या डोक्यात आता स्वतःचा पण विचार नाहीये. मॅडम, साहेबांनी आत्ताच सांगितलंय ना त्यांच्यापासून आणि त्यांच्या घरातल्यांपासून लांब राहायचं म्हणून. सांगितलं असेल त्याने, पण मी काही अपर्णा नाहीये. मी अशी माघार घेणारच नाही. मॅडम, अहो थोडे दिवस जाऊ द्या. अहो अगोदरच पाणी गडोळे आणि त्यात जर उडी मारली ना काहीच दिसणार नाही. जरा पाणी निवळू द्या, मग काय करायचं ते करा. चिंचुके, तुम्ही काय बोलताय ना ते मला कळत नाहीये, पण तुम्ही बोलताय म्हणून मी थोडे दिवस थांबेन. एवढं कळलं ना बाद झालं बघा. चला निघूया आपण. छोटे सरकार, तुम्ही आज जेवण करणार ना? मोना, अगं असं काय विचारतेस? अहो बापू, आज त्यांचे मित्र आले होते ना, तेव्हा मी सगळ्यांनीच खाल्लं होतं. मग म्हटलं की भूक आहे का एकदा विचारून घ्यावं. हो, मी थोडंसं खाईन, पण मग आल्यानंतर. बराच वेळ झाला, जेवणाची वेळ झाली, अजून आप्या कशी नाही आली? बापू, अहो तिला काहीतरी महत्वाचं काम असेल ना. एवढी रात्र होईपर्यंत कशाला काम करत बसायचं? बाबा, अरे माझी माँ म्हणते की काम आलं तर कधीच चालायचं नाही, काम पूर्ण करूनच मग यायचं. म्हणून ते काम पूर्ण करूनच येणार. हे अमोल बाळा, अरे पण आपण किती वेळ वाट बघणार सांग बरं. आणि मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी जेवण करून घेऊयात. अमोल बाळा, तू जेवण करून घे, म्हणजे गोळ्या खाऊन झोपशील. हा नाही मोठी माँ, मी आल्यावरच जेवेल. अहो असं कसं छोटे सरकार, आता वंसा नाही आला, अजून खूप वेळ लागेल. मग तुम्ही तोपर्यंत थांबणार आहात का? हो मुम्मा, पाहिजे तर तुम्ही घेऊन घ्या, मी थांबेल. थांब मोना. अमोल बाळा, तुला लवकर बरं व्हायचंय की नाही? आणि तू जर वेळेत जेवला नाहीस तर बरं कसं होणार सांग बरं. आणि अजून आपल्याला भरपूर खेळायचंय ना. मग मला रुपालीताईंबद्दल काय वाटतंय? बिप्या, त्यांच्या वागण्यावरनं तर ते सुधारलेत असं वाटतंय बघ. कसं काय माहित नाही. मोठी माँ, प्लीज आजचे दिवस माझं ऐक ना, मी माँ बरोबर जेवेल. अरे अमोल बाळा, तू शहाणा आहेस की नाही? माझा हट्ट नाही करायचा. आणि आपल्याला कुठं माहिती अजून मला किती वेळ लागणार आहे यायला. मोठी माँ, माझी माँ जेवली नसेल ना, मग आम्ही सोबतच जेवू. बघितलं बापू, हे असं अमोलने एवढं छोटा असून पण आप्पीची काळजी करायची. पण आपल्याला कळायला नको का त्याची आई येते, पोरगा आजारी आहे, लवकर घरी यावं. बाबा, तू असं का बोलतोयस? अरे बाळा, माझं ऑफिस कधीच सुटलं असेल, ते आता एक्स्ट्राचं काम करत बसले. हो, पण ते काम गरजेचं असेल ना. ती करते, ते अख्खा पुणे सांभाळते. बघितलं का दाजीबा, याला म्हणायचं लेकराची माया. अहो जीव लावणारा माणूस आपल्यातल्या 10 वाईट गोष्टी विसरतो बघा, आणि एका चांगल्या गोष्टीवर प्रेम करतो. हो, पण मला वाटतं आता अमोलनी खाऊन घेणं गरजेचं आहे. किती वेळ झालाय ना. रुपाली, मला वाटतं तू उगाच त्याच्या मागे लागलीस. अहो, मला अमोलच्या जेवणाच्या आणि गोळ्यांच्या वेळा चुकवू नाही द्यायच्यात म्हणून. अहो छोटे सरकार, तुमची मोठी माँ एकदम बरोबर बोलतेय. अहो त्यांचं ऐका ना तुम्ही प्लीज. नाही, माझी माँ सगळं काम करून घरी पण लक्ष देते. मग तिला सोडून मी कसं जीव? मी थांबेन तिच्यासाठी. हे आप्पीने सिरियसली घेतलं पाहिजे बरं का, पण घराकडे लक्ष दिलं पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.